हॅलो सर्वांना. आज होती नारळी पौर्णिमा आणि म्हणूनच मी घरात केला होता सत्यनारायणाची पूजा. पण त्याआधी आज माझा भाऊ आला होता रक्षाबंधनासाठी आणि तो मला सरप्राईज देणार होता. पण त्याआधीच मी त्याला सरप्राईज दिलं आणि तो मला विचारत होता की तुला कसं माहिती. सो मी हे लॉंग व्लॉगमध्ये सांगणार की मला कसं माहिती. आणि माझ्या आईने ना माझ्या भावासोबत इतकं सगळं पाठवलं होतं. माझं फेवरेट, मिस्टरांचं फेवरेट आणि माझ्या सानूसाठी खास बीटची बर्फी, जे की तिला खूप आवडते. आणि इथे ना मामा त्याच्या हाताने भाचीला भरवत होता आणि तो सांगत होता की आई कशी करते ना, हॅलो सर्वांना तसं तूही कर. त्यानंतर चहाची वेळ झाली होती, पण त्याला आज काही चहा प्यायचा नव्हता. तो बोलला की माझ्या हातची आज स्पेशल कॉफी पी. सो त्यांनी छान अशी आमच्या दोघांसाठी कॉफी केली आणि हा कॉफी खूप छान करतो, ही त्याची स्पेशालिटी आहे. आणि त्यानंतर आम्ही छानपैकी कॉफी एन्जॉय केली आणि ना आम्ही आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या गोष्टी आठवल्या आणि खूप जास्त हसलो. त्यानंतर मला करायची होती सत्यनारायणाची पूजा आणि सगळ्यात प्लस पॉईंट की आमच्या दारातच जे आहे आंब्याचे झाडं आहे आणि हा आंबा इतका छान आहे, याच्या पानांनाच इतका छान सुगंध आहे की तुम्हाला काय सांगू. त्यानंतर मी प्रसादाचा शिरा करायला घेतला आणि सत्यनारायण म्हटलं की रव्याचा शिरा हा आलाच. जसा बेसिक शिरा असते तसा शिरा करून घेतला. फक्त त्याच्यात जे आहे ती केळी ॲड केली, कारण हा प्रसादाचा शिरा होता. छान अशी साखर टाकून घेतली, ड्रायफ्रूट्स टाकले आणि त्यानंतर जे आहे आपला प्रसादाचा शिरा रेडी होता. संध्याकाळ झाली, सो देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर जे आहे पूजा करायला बसली. छान असं पहिले जे आहे कळसाचं पूजन करून घेतलं, कृष्णाची पूजा करून घेतली. त्यानंतर जे आहे फुलवात पेटवून घेतली आणि पूजेची मांडणी करून घेतली, पोथी वाचली आणि त्यानंतर जे आहे पूजा झाली. आणि हा जो आहे पूजेचा फायनल लूक आहे आणि पूजा जी आहे इतकी सुंदर दिसत होती. दर पौर्णिमेला तुम्हीही घरी जे आहे सत्यनारायण करत जा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.